पूजित गोविंद भूमि लक्ष्मी नारायण गोविंद। श्री बालाजी मंदिर बालाजी सोसायटीच्या वतीने श्रावण मास व्याख्यानमाला सुरू आहे। आज या व्याख्यानमालेचा तिसरा दिवस आहे। आजच्या प्रवचनाला डॉक्टर किशोर आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी बालाजीच्या प्रतिमेला हारार्पण करून आपलं स्थान ग्रहण करावं। डॉक्टर सौ किशोरीताई केळापुरे यांचं स्वागत सौ अरुंधती कुलकर्णी करतील अशी मी त्यांना विनंती करतो। नाही ठेवते। डॉक्टर सौ किशोरीताई केळापुरे यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो। डॉक्टर सौ किशोरी मोहन केळापुरे नवप्रभात सोसायटी यवतमाळ येथे राहतात। सेवानिवृत्त विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी सेवानिवृत्त झाल्यास विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे। सुरुवातीला शिक्षिका होत्या, मग हेडमिस्ट्रेस आणि मग विस्तार अधिकारी झाल्या। त्यांना वाचनाची, अभिनयाची व खेळाची आवड आहे। शिक्षणाचे सामाजिक व आर्थिक विकासात योगदान यावर त्यांनी संशोधन करून डॉक्टरेट मिळवलेली आहे। त्यांचा आजचा जो विषय आहे तो म्हणजे महर्षी भृशुंडी। कालपर्यंत आपण पहिल्या दिवशी महर्षी मुद्गल, काल महर्षी वशिष्ठ आणि आज महर्षी भृशुंडी ह्या ऋषींचे चरित्र आपण पाहणार आहोत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला प्रारंभ करावा। स्थानदेवता लक्ष्मीनारायण व्यंकटेशांना नमस्कार करते। त्याचप्रमाणे श्रावण मासानिमित्त वामांगे ददतम नमामि सततम भक्त क्लेशहरम अशा स्मरणाने केवळ भक्ताचं क्लेश दूर करणाऱ्या शिवाला नमन करते आणि ज्ञानदेव रूपी या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोतू वर्गाला नमस्कार करते। आपला उपनिषदातला एक पर्णसुक्त म्हणून प्रसिद्ध अशी प्रार्थना सांगितलेली आहे। त्यांनी आजच्या आपल्या या विषयाला सुरुवात करूया। ओम सहना ववतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। आज या प्रार्थनेची म्हणजे पहा, आपल्या ऋषीमुनींनी त्या काळामध्ये, उपनिषद काळामध्ये ही प्रार्थना लिहिलेली आहे की जी राष्ट्रीय एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी किती आवश्यक आहे। म्हणजे आम्ही या भारतखंडामध्ये राहणारे सर्व प्रजाजन एकाच प्रकारचं अन्न ग्रहण करू, एकाच प्रकारचा अन्नरस आमच्यामध्ये निर्माण होईल आणि त्यामधून आम्ही या राष्ट्राचं उन्नयन करू, संरक्षण करू आणि कुठलाही मदमत्सर मोह आमच्यामध्ये यायला नको, अशा प्रकारची ही प्रार्थना करून आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे योगी योगीनाम वरहा भक्त कल्पद्रुम भृशुंडी ऋषी। प्रत्यक्ष गजाननाने त्यांना म्हटलेलं आहे सर्वश्रेष्ठ असा भक्त।
जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही धर्मामध्ये किंवा कुठल्याही पंथामध्ये घडली नाही अशा प्रकारची अघटित घटना, म्हणजे स्वरूपतेचं उदाहरण की प्रत्यक्ष भगवानाने आपल्या भक्ताला प्रसन्न होऊन स्वतःचं रूप दिलेलं आहे, असं एकमेवाद्वितीय असं उदाहरण या भृशुंडी ऋषींच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. असं हे अद्वितीय असं चरित्र आज आपल्याला पाहायचं आहे. पण त्यापूर्वी आपण एक छोटंसं उपकथानक पाहूया. तर दंडकारण्यातून एक बेडड निघालेला आहे. काहीशा शारीरिक वेदना घेऊन तो निघालेला आहे का, त्याचा तिथून निघण्यामागचा उद्देश काय आहे हे आपण पुढच्या कथानकामध्ये बघणार आहोत. आणि जसं शारीरिक वेदना त्याला ज्यांनी दिलेला आहे तर ते त्याचा पाठलाग करत आहे, अशा प्रकारची भीती त्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणून तो पळत सुटला आहे अशा या शारीरिक वेदना घेऊन. आणि येता येता तो बिंदू कर्पूरा, नारदा या 3 नद्यांच्या संगमापाशी येऊन पोचलेला आहे. शारीरिक वेदना त्याला फार होत आहेत. आजपर्यंत अशा प्रकारे त्याच्या समोर येऊन कुणी त्याचा प्रतिकार करणारं त्याला मिळालेलं नव्हतं. पण आज मात्र त्याच्या या म्हणजे पूर्वचरित्राचा हा कळसाध्याय म्हणून आपल्याला म्हणता येईल. त्याला शारीरिक वेदना होत आहेत आणि तेवढ्यात त्याला तो त्रिवेणी संगम दिसतो आणि मग तो त्या ठिकाणी त्या प्रवाहामध्ये आपल्या शारीरिक वेदना विसरण्यासाठी काही काळ पडला राहतो. तहान भूक तर लागलेलीच होती, पण या वेदनेपुढे ते तहान भूक तो विसरला होता. पण आता मात्र त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्याला शांती मिळायला लागली. तो त्या ठिकाणी बराच काळ पडून राहिलेला आहे. अमावस्येचा दिवस होता तो. आणि मग काही काळानंतर थोडं शांत वाटायला लागलं आणि मग तो तिथून निघाला. पण जसं तो त्या प्रवाहाच्या बाहेर आला तर त्याच्या विचारचक्राला काहीतरी वेगळी गती प्राप्त झालेली त्याला वाटायला लागलं. सुरुवातीला तो असं म्हणतो की ह्या शारीरिक वेदनेमुळे आतापर्यंत पाण्यात होतो त्याच्यामुळे कदाचित शांती होती, पण आता पुन्हा बाहेर आलो आणि म्हणून हे विचारचक्र माझ्या मनामध्ये सुरू झालेलं असेल. पण ते त्याला सारखं पाठलाग करत आहे की आपण त्या दिवशी जी वाटमारी केली होती, एकाला लुटलं होतं, ते योग्य होतं की चूक होतं, आपण ते करायला पाहिजे होतं की नव्हतं, त्याच्या घरी त्याचे परिणाम काय झाले असतील. म्हणजे आजपर्यंत केवळ विकाराने भरलेलं त्याचं मन, त्याची बुद्धी आता मात्र हा असा विचार करायला लागली होती. आता हा आहे बेरड. जसं आपण म्हणतो की उन्मत्त झाल्यानंतर, विकारवश झाल्यानंतर, विचाराची कुठलीही म्हणजे अगदी शून्यावस्था प्राप्त झाल्यानंतर जी अवस्था येते ती बेडर. आणि मग या बेडराला जेव्हा तो अति उन्मत्त होतो, उद्दाम होतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो बेरड. आणि मग या बेरडाचं बरड माहिती आहे आपल्याला की ज्यावर जमिनीमध्ये काही पिकत नाही, मग ते बरड अपभ्रंश होतं. म्हणजे अशा प्रकारचं या हे बेरडाचं जीवन आत्तापर्यंतचं होतं. पण त्या पाण्यातील प्रवाहाने त्याच्या मनामध्ये हे विचारचक्र सुरू झालेलं आहे की मी जे करतो आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे, मग मी काय करायला पाहिजे. पण इथे येऊन त्याची मती पोंचित होते, कारण आतापर्यंत त्याच्या बुद्धीवर जे संस्कार झालेले आहेत ते असे विकारवशच झालेले आहेत. फक्त स्वतःचा विचार, लुटणं, लुटमार करणं, खून पाडणं, दरोडे घालणं आणि आपल्या घरचं रत्न भांडारामध्ये वाढ करणं हा आतापर्यंतचा त्याचा एकमेव मार्ग होता. आणि म्हणून त्याच्या बुद्धीवर जे संस्कार झालेले आहेत ते या विचारचक्रातून त्याला पुढे जाऊ देत नाहीत. फक्त का आणि का एवढंच त्याचं हे सुरू आहे. असं करता करता तो आणखी पुढे येतो आणि मग आपल्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या काठावरच्या अरण्यामध्ये येतो. तो त्या ठिकाणी नामल नावाचं गाव आहे, त्या अरण्यामध्ये तो पोहोचतो. त्याचं ते विचारचक्र सुरूच आहे. आता करता करता त्या अरण्यामध्ये त्याला सारखं त्याचं जे सावज आहे ते हुलकवणे द्यायला लागतं. मग पुन्हा त्याच्या मनामध्ये चक्र सुरू होतं की हे माझं भक्ष्य आहे की नाही. लगेच थोड्या वेळाने पुन्हा दुसरीकडे दिसतं हे आहे का माझी शिकार. पुन्हा आणखी हुलकावणी देऊन ते सावज पुढे निघतं आणि त्याला करत करत एका कुंडापाशी घेऊन येतं. मग ऊन तापलेला आहे, थकलेला आहे तो, आणि विचाराची जी गती आहे त्याचं डोकं फुटायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून थोडीशी आपली क्षुधा
शमविण्यासाठी तो त्या कुंडामध्ये उतरतो आणि पाणी पितो. तो दिवस आहे चतुर्थीचा. आणि मग त्या कुंडातलं पाणी पिल्यानंतर आणखी त्याच्या विचारचक्राला गती मिळते. आता तो आणखी खोल विचार करत जातो, एक एक प्रसंग आठवायला लागतो आणि त्याच्यामुळे काय झालं असेल इथपर्यंत त्याची विचाराची गती येऊन पोहोचते आणि तेवढ्यात सावज त्याच्या समोर येतं. आणि मग पुन्हा त्याच्या बुद्धीवरचे संस्कार तसेच आहेत, स्वतःचा स्वार्थ पाहणे. आणि पुन्हा तो आपलं शस्त्र घेण्यासाठी तयार होतो की या सावजाची शिकार करायची आणि याला लुटायचं आणि आपला उदरनिर्वाह करणं आवश्यक आहे. या दृष्टीने तो सावजापर्यंत पोहोचतो आणि हातामध्ये शस्त्र उगारतो तर ते शस्त्र गळून पडतं. धनुष्यबाण हातात घेतो, प्रत्यंच्या लागत नाही. हातात कुऱ्हाड घेतो, कुऱ्हाड गळून पडते. तलवार घेतो, तलवार गळून पडते. पूर्ण शरीर त्याचं गलित गात्र व्हायला लागतं. विचार करून करून त्याचं मेंदू तर आधीच थकलेला असतो, आता शरीरही थकून जातं, अगदी गलित गात्र होतं. आणि समोर जे आलेलं आहे सावज ते म्हणतात की अरे असं करून कसं चालेल तुला, तू शिकारी आहेस. आणि शिकाऱ्याचा धर्म काय असतो, शौर्य दाखवणं. आणि मग उचल ते शस्त्र, उचल कुऱ्हाड उचल, तलवार उचल आणि माझ्यावर चालव. या धर्माला तू अशी लाज आणू नकोस असं म्हणून त्याला आणखी प्रेरणा देण्याचं काम ते समोरचं सावज करत आहे. एकीकडे हा असा शर्मिंद झालेला आहे, अगदी पश्चाताप दग्ध झालेला आहे की असे विचार माझ्या मनामध्ये आले, म्हणजे माझ्यासमोर जे काही उभं आहे ते फार मोठं तत्त्व आहे आणि याच्यापासूनच आपल्याला आता काहीतरी उपरती मिळणार आहे अशा प्रकारची त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होते. आणि समोरचं जी व्यक्ती आहे ती मात्र आणखी याला खोल डोहामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तो अगदी दंडवत त्या व्यक्तीच्या चरणावर डोकं ठेवतो, साष्टांग नमस्कार घालतो, अश्रूंनी अभिषेक घालतो आणि म्हणतो की तुमच्या कृपाप्रसादाने मला ही उपरती झालेली आहे. आजपर्यंत अशा प्रकारचा विचार चुकूनही माझ्या डोक्यात आलेला नाही किंवा अशा प्रकारचं मी गलित गात्र कधी झालो नाही. एखाद्या वेळेला यमाचा पास चुकेल पण या बेरडाच्या हातातलं शस्त्र गळणार नाही, त्याचा नेम चुकणार नाही. अशा प्रकारची एक अहंकारी वृत्ती असणारा हा बेरड आज मात्र पूर्ण शरण जातो आणि त्याला म्हणतो की आता उपरती करा, माझ्यावर अनुग्रह करा आणि माझं शिष्यत्व पत्करा, नाहीतर मी माझा देह अर्पण करीन समोरच्या कुंडामध्ये. म्हणजे आजपर्यंत किंवा जेव्हा हे समोर आलेले आहेत तेव्हा त्यांच्यातून गजानन निघत आहे आणि हा म्हणतो की तू गजानन म्हण, मी आता तुला राम म्हणायला लावणार आहे. एवढी अहंकारी वृत्ती असलेला हा बेरड मात्र आता पूर्ण अगदी शरणागत झालेला आहे. त्यांनी दंडवत घातलेला आहे आणि या समोरच्या व्यक्तीशी अगदी तादात्म्य झालेला आहे. मग त्या ठिकाणी ती जी समोरची व्यक्ती आहे तो दंड त्या ठिकाणी त्याला उभा करून देतात आणि मग त्या दंडासमोर तपश्चर्या करून त्याचं पुढे हे अवतार कार्य सुरू होणार आहे ते आपल्याला पुढच्या कथानकात पाहायचं आहे. मग ते गुरु कोण होते आणि हा शिक्षक म्हणजे कोण हे आपण आता बघण्यासाठी जाऊया दंडकारण्यामध्ये. तर दंडकारण्य ही आपल्या पूर्व आर्यावर्ताची भौगोलिक व्यवस्था होती. यात आज जसं आपण पाहतो वेगवेगळे राजकीय भाग पाडले जातात, तर पूर्वीच्या काळामध्ये भौगोलिक प्राकृतिक भाग असायचे. तर दक्षिणेला अगदी दक्षिण टोकापासून तर तुंगभद्रेपर्यंतचं द्वैपारण्य आणि मग तुंगभद्रा ते नर्मदा दंडकारण्य आणि मग नंतर पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग नैमिषारण्य आणि बद्रिकारण्य. तर हे दंडकारण्य का बरं याचा उल्लेख येतोय आपल्याला, तर दंडकारण्य म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा भाग, आणखी बाकीचीही राज्य येतात. मग या महाराष्ट्राचं काय विशेषता सांगता येते आपल्याला, तर महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हटलेलं आहे आणि संतांचं कार्य माहिती आहे आपल्याला. ज्या वेळेला समाजामध्ये अतिशय निकृष्ट अवस्था येते तेव्हा त्या समाजाचं उत्थान करण्याचं काम संतांनी केलेलं आहे आणि ही संतांची कर्मभूमी. मग हे संत वेगवेगळ्या जातीतले होते, अगदी वेगळ्या धर्माचे सुद्धा संत होते. म्हणजे तिथे कुठलाही भाव स्वतःचं उन्नयन करून समाजासाठी काम करण्याचं काम या संतांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे दंडकारण्य हे अनेक महर्षींची
तपोभूमी म्हणून आपल्या महाराष्ट्राला सांगता येईल किंवा दंडकारण्य म्हणता येईल. म्हणजे हा दंडकारण्याचा भाग म्हणजे विंध्य पर्वत, नर्मदा नदीचा काठ. आणि आपण जर वर पाहिलं तर हिमाचल प्रदेश आजच जर एवढा थंड आहे तर त्या काळात तर अतिशय थंड असेल. म्हणजे तपश्चर्येच्या दृष्टीने हा दंडकारण्याचा जो भाग आहे अतिशय अनुकूल असा होता. प्रसन्न अशी त्या ठिकाणची आनंददायी अशा प्रकारची तिथली परिस्थिती असल्याने त्या ठिकाणी अनेक महर्षींनी तपश्चर्या केलेली आहे. आणि आपल्या हिंदू धर्मासाठी किंवा राष्ट्रीय एकात्मतेसाठी या महर्षींनी आपलं जीवन वेचलं आहे. तपश्चर्या पूर्ण आयुष्य त्यांनी या कामामध्ये घातलेलं आहे. पण जसं आपण पाहतो की संत अनेक जातीचे होते, धर्माचे होते, तसं त्या काळामध्ये जी वर्णव्यवस्था होती तर ती अशी कधीही एक कठीण अशी व्यवस्था नव्हती. तर आपला म्हणजे स्वतःची प्रगती करून कुठल्याही वर्णाचा व्यक्ती महर्षी किंवा ब्रह्मर्षी पदापर्यंत जाऊ शकत होते. मग आपल्याला दिसतात ब्राह्मण वर्णामधले मुद्गल ऋषी आहेत, शौनक ऋषी आहेत, कश्यप ऋषी आहेत. क्षत्रिय वर्णामधले पृथू आहे, मनु आहे, व्यास आहेत. आणि आज आपण ज्यांचं चरित्र पाहणार आहोत हे वैश्य वर्णातील ऋषुंडी ऋषी आहेत. म्हणजे कुठल्याही वर्णाचं बंधन किंवा कर्माचं बंधन नव्हतं. तर आपलं उन्नयन स्वतः करून समाजासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी काम करण्याची प्रेरणा त्या काळी अशा प्रकारे मिळत असलेली आपल्याला दिसून येते. आता हे दंडकारण्य जे आहे यामधले जे ऋषी आहेत हे काय काम करायचे हा समाज आजही आपण पाहतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा देशामध्ये एकरूपता दिसून येते. ही कशामुळे आहे तर या ऋषी मुनींच्या कार्यामुळे आहे. त्यांचं एक सूत्र असायचं, एक वर्ण समाभाषा एक रूपेश सर्वशः. म्हणजे पूर्ण हा देश एक वर्ण म्हणजे एका माध्यमाने जुळलेला असला पाहिजे. भाषा कुठली तरी एक म्हणजे समजून एकमेकांच्या हृदयाशी संवाद घालणारी भाषा असली पाहिजे. आणि एक रूप, भारतीय जनता ही एक रूप असली पाहिजे. अशा प्रकारचं कार्य या महर्षींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे जो धर्म त्यांनी सांगितलेला आहे हा धर्म बहुजन हिताय बहुजन सुखाय नव्हता, तर तो सर्वांना प्रिय ठरेल अशा प्रकारचा धर्म होता. आणि म्हणून आपण बघतो की आपल्या या धर्माच्या बांधणीतून, धर्माच्या धारणेतून आजही आपली संस्कृती टिकून आहे. नुसती टिकून आहे असं नव्हे तर ती परम तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी मनुष्याला मदत करते. आता हे जे दंडकारण्य आहे याची व्याख्या करताना वेगवेगळ्या प्रकाराने केलेली आहे. दंड, क आणि अरण्य. तर दंड म्हणजे दंड माहिती आहे आपल्याला, नियम, शासन, शिस्त, शिक्षा. आणि क म्हणजे करणारा. पण त्यावेळीचं वातावरण असं होतं इथलं की दंड करण्याची, शिक्षा करण्याची, नियम करण्याची, कोणीतरी शासक म्हणून शासन करण्याची गरजच उरली नव्हती. कारण त्यावेळेच्या जनतेमध्ये जो पाचमुखी परमेश्वर आपण म्हणतो हे कसं असायचं तर पहिला तो असायचा सात्विक, मग दुसरा असायचा सुखरूप, तिसरा इष्टकारक आणि मग सगुण असणारा आणि सर्वांना प्रिय असणारा हा ही जी पंचकमेटी आजही आपण पाहतो काही भागामध्ये. आणि याच्या माध्यमातून जो समाजाचं एक नियंत्रण चालायचं तर ते या पद्धतीने चालायचं. म्हणजे कुणीही कुणाशी वैरभावना करण्याची गरज नाही, मत्सर करण्याची गरज नाही, तर सुखकारक, इष्टकारक, निर्दोष अशा प्रकारचं वातावरण त्या काळी होतं. आणि म्हणून आपला हा भारत देश अखंड अशी संस्कृती, उच्च अशी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ह्या दंडकारण्यामध्ये शासकाची गरज नव्हती असं म्हटलेलं आहे. गरजच नाही, सर्व व्यवस्थित चाललेलं होतं, सगळे सुखा समाधानाने राहत होते. पण याच दंडकारण्यामध्ये जो मनु आपल्याला माहिती आहे, ज्यांनी मनुस्मृती लिहिली, क्षत्रिय राजा होऊन गेला, क्षत्रिय होता तो, त्या क्षत्रियाने लिहिलेली आहे मनुस्मृती, ब्राह्मणाने लिहिलेली नाही आहे. त्या मनुचा वंशज इक्ष्वाकू आणि या इक्ष्वाकूचा पुढे जाऊन वंशज आहे दंडक राजा. हा दंडकाने मात्र व्याख्या बदलवली दंडकारण्याची आणि तो खरंच दंडक ठरला. म्हणजे वाटेल त्याला शिक्षा करायची, वाटेल त्याला दंड करायचं, पूर्ण अराजक त्याच्या राज्यामध्ये त्यांनी माजवण्याचा प्रयत्न केला. आणि अतिशय उन्मत्त, उदात
उद्दाम असा राजा म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणजे आपल्याला असं वाटतं की एकाची चुकी आहे, पण त्या चुकीचे परिणाम या इक्ष्वाकू कुळाला किती पिढ्यापर्यंत भोगावं लागले हे आपल्याला कळतं. आणि म्हणून या उन्मत्त अशा दंडक राजाने जेव्हा चव्वन ऋषीचा अपमान केला तेव्हा त्याने त्याला शाप दिला होता की तू विवेकभ्रष्ट होशील. आधीच मरकट, त्याच्यात मद्य प्याला, म्हणजे आणखीन भरकटला, आणखी त्यांचा उद्दामपणा वाढायला लागला. आणि त्यातून त्यांनी मग जे दैत्यगुरु शुक्राचार्य आहे त्या शुक्राचार्याच्या मुलीचा शीलभंग केला. ते तर दैत्य शुक्राचार्य आहेत, त्याने तर देवांना पळताभुई थोडी केली होती. अशा या दैत्यगुरु शुक्राचार्याच्या मुलीचा शीलभंग मग ते संतापले आणि त्यांनी त्याला शाप दिला की तुझ्या या राज्यामध्ये अग्निप्रलय होईल आणि हा अग्नी विझवण्याकरता पाऊसही येणार नाही, कितीतरी शतकोन शतके या तुझ्या राज्यामध्ये अवर्षण राहील, पाऊस येणार नाही. अशा प्रकारचा शाप या दंडक राजाला मिळाला. आणि मग पुढे आपल्याला माहिती आहे या इक्ष्वाकू कुळामधील राजा सगर ते राजा भगीरथ जवळजवळ 11 पिढ्या गंगा नदी पृथ्वीवर आणण्याकरता खपलेले आहेत. म्हणजे पहा चुकी कोणाची होते आणि त्याचं परिमार्जन करण्याकरता किती लोकांना आपलं आयुष्य खर्ची घालावं लागतं. तर असा हा दंडक राजा दंडकारण्याची वेगळी व्याख्या करून गेला. याच राज्यामध्ये एका कोळ्याच्या घरी एक बाळ जन्माला आलं. बाळ जन्मताच थोडंसं सुदृढ होतं आणि जसं जसं ते वाढायला लागलं वयाने तसं तसं त्याची उपद्रव क्षमता वाढायला लागली. म्हणजे घरातल्या लोकांना आईवडिलांना तो जुमेनासा झाला आणि हळूहळू गावामध्ये नगरामध्ये पंचक्रोशीमध्येही त्याचं उपद्रव मूल्य वाढायला लागलं. म्हणजे त्याची बाळ क्रीडा वाटलीच नाही ती, तर त्याची ती बाळ पीडाच वाटायला लागली सर्वांना. आणि अशा प्रकारे हळूहळू त्याची चोरी, लुटारूपणा, दरोडेपणा वाढायला लागला. लोकांना त्रास देणे, खून पाडणे इथपर्यंत त्याची कामगिरी वाढायला लागली. आणि त्यांनी सगळ्यांना लुटून आपल्या घरी आपल्या तिजोरीमध्ये आपलं रत्नभांडार वाढवण्याचं काम केलं. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असतेच. आणि गावातल्या लोकांची त्याच्यासमोर एकट्याने जायची कुणाचीच प्राज्ञा नव्हती, हिंमतच नव्हती. आणि म्हणून एक दिवस गावाने ग्रामसभा बोलावली आणि त्यांनी सामुदायिक प्रतिकार करायचं ठरवलं की आपण एकटं दुखतं तर याच्याशी प्रतिकार करू शकत नाही, याला थांबवू शकत नाही, पण आपण सर्व एकत्रित येऊ आणि याला गावामध्ये प्रवेशच करू द्यायचा नाही, गावात राहू द्यायचं नाही. आणि म्हणून हा जेव्हा बाहेर गेला होता हा कोळ्याचा मुलगा, त्याचं नाव आहे नामा कोळी, तर तो जो बाहेर गेला होता गावातून आता प्रवेश करणार तो, तर हे सर्वजण गावाच्या सीमेवर उभे राहिले आणि त्याला वाटेल तसं बडवण्याचं सुरुवात केली. प्रत्येक जणांनी त्याच्यावर प्रहार केले, काठीचा प्रहार केला, आपल्या अवयवांचा केला आणि त्याला अगदी पराजित करून टाकलं. आता पूर्ण गावातली लोक एकत्र आल्यानंतर त्याचा काही उपाय चालला नाही, कुटुंबाने त्याला काही मदत केली नाही आणि मग तो त्याला गावातून पळून जाण्याशिवाय उपाय उरला नाही. पहिल्या तरी याच्यामध्ये कथानकामध्ये जे आपण पाहिलं होतं की तो शारीरिक वेदने, आतापर्यंत त्यांनी इतरांना शारीरिक वेदना दिल्या होत्या, खून पाडले होते, म्हणजे हाल हाल करून सोडलं होतं त्याच्याशी विरोध करणाऱ्यांना. पण आज मात्र तो स्वतः तितका पीडित झालेला होता की त्याला गावापासून पळून जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता. आता पहा इथे आपल्याला वाल्मिक ऋषी ते सुद्धा कोळी होते, वाल्या कोळीचं वाल्मिक ऋषी झाले आणि इथे नाम्या कोळीचं आता पुढे जाऊन ते ऋषुंड ऋषी होणार आहेत. पण इथे इतकं साम्य आपल्याला दिसतं, म्हणजे दोन्ही कोळी कुळामध्ये आलेले आहेत. दोन्हीचाही पहिला जो भाग आहे पूर्वार्ध, हे दोन्ही जण लुटारूट म्हणजे खून मारामारे सगळं करणारे आहेत. पण तिसरा जो भाग आपल्याला दिसतो यांच्यामध्ये हा थोडासा फरक दिसतो. नाम्याला कुटुंबाने सोडलेला आहे, कारण कुटुंबाला तर त्याची गरज नाही, कारण अशा प्रकारचं व्यक्ती आपल्या घरामध्ये पोचणं गावाच्या विरोधात जाऊन हे कुटुंबाकरता योग्य नाही. आणि दुसरं त्यांची गरज संपलेली आहे, त्यांच्याकरता आवश्यक तेवढं घरामध्ये भरलेलं आहे. इकडे मात्र उलट होतं. वाल्या जेव्हा घरी आला आणि त्यांनी विचारलं कुटुंबियांना
की आता काय करता येईल. तर त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही तुझ्या याच्यामध्ये सहभागी नाही. म्हणून वाल्याने कुटुंब सोडलं होतं. ही एक थोडीशी परिस्थितीमध्ये आपल्याला हा तेवढा एक बदल दिसतो. मग गावापासून हा नामाकोळी अशा शारीरिक वेदना, पीडा घेऊन निघालेला आहे. त्याच्या मनावर परिणाम झालेला नाही आहे, कारण मन त्याचं निगरगट्ट आहे, अगदी विकारवश झालेला आहे, विचाराची पातळीच नाही त्याच्यामध्ये. पण असा हा घट्ट विकार घेऊन निघालेला नामा हळूहळू गावाच्या बाहेर आला. पण आपण पाहतो की पळता पोटी ब्रह्म राक्षस म्हणतो, आणि त्याला वाटत आहे की आपल्या मागून लोक येऊनच राहिलेले आहेत आपल्याला आणखीन पळवून लावायला किंवा आपल्यावर प्रहार करायला, आणि तो पळतो आहे. आणि मग तो दंडकारण्यापासून निघालेला नामा कोळी हळूहळू मराठवाड्याच्या दिशेने निघालेला आहे, आणि तो त्या नामल गावापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मग या नामल आधीच आपण पाहिलं की त्यांनी नदीच्या प्रवाहामध्ये 3 नद्यांचा संगम आहे, बिंदुसुरा, नारदा आणि कर्पुरा. ह्या 3 नद्यांच्या संगमामध्ये त्याची अमावस्येला अंघोळ झालेली आहे, स्नान झालेलं आहे. त्या ठिकाणी तो बराच काळ पहुडलेला आहे, म्हणजे त्याच्या शरीरावर, मनावर त्या पाण्याच्या प्रघाताचा काहीतरी परिणाम होतो आहे. पुढे जाऊन तो 4 दिवसांनी या कुंडापाशी आलेला आहे. दिवस चतुर्थीचा आहे, आणि मग तो या ऋषींच्या समोर येतो. आणि मग ऋषी जेव्हा त्याला शरण जातो, तो ऋषींना ते त्याला शरण देतात आणि मग त्याला उठवतात. जेव्हा तो अगदी दंडवत होतो तेव्हा त्याला ते उठवतात. तर या गुरूंचा एवढा अधिकार आहे की त्यांनी त्याला नुसतं उठवलेलं नाही आहे. खाली जमिनीवर दंडवत झालेल्या नामाला ऋषींनी फक्त उठवलेलं नाही आहे, तर ते त्याचं उत्थान केलेलं आहे. म्हणजे बेडड असा नाम्याचं ऋषी महर्षीपर्यंतचं उत्थान या गुरूंनी केलेलं आहे. तर हा आता जो बेरड आहे असं आपण म्हणतो, या नाम्याला या ऋषींनी एक मंत्र दिला आणि त्यांना सांगितलं की हा मंत्र तुला आता जप करायचा आहे. याचा कुठपर्यंत करायचा आहे, हा मी तुझ्यासमोर जो दंड ठेवलेला आहे, दंड रोवलेला आहे, त्यांच्या हाताचा दंड त्यांनी रोवला त्याच्यासमोर, या दंडाला पालवी फुटेपर्यंत तुला जप करायचं आहे, नामस्मरण करायचं आहे. पण तेवढ्याने होईल का? तुला वाटते त्याच्यामुळे काय होईल? दंडाला एकदाची पालवी फुटली की तुझ्यातील पाप नष्ट होईल. पण पाप नष्ट झाल्यानंतर मनुष्य पुन्हा स्खलनशील आहे. तुला वाटेल की झालं, माझं पाप संपलं, आता मी पुन्हा पूर्वीचे धंदे करायला मोकळा झालेला हो. असं जर तुला वाटत असेल तर याच्या पुढचं मी तुला सांगतो की जोपर्यंत या दंडाची पालवी फुटलेल्या छोट्या रोपट्याचं महावृक्षामध्ये रूपांतर होत नाही, तोपर्यंत तुला ही साधना करायची आहे. आणि मग तो शिष्य त्या ठिकाणी अगदी शरवत ततोद्भव, म्हणजे जसं तो आतापर्यंत शर सोडायचा, धनुष्यातून बाण सोडायचा, त्याच पद्धतीने त्याच एकाग्रतेने त्या दंडासमोर बसलेला आहे. एकासनासमोर तपश्चर्या केलेली आहे शतकोनशतके. आणि मग त्या ठिकाणी त्याचं तपश्चर्या उपासना सुरू आहे. इकडे हे जे ऋषी आहेत तीर्थाटनासाठी निघालेले, ते तीर्थाटन करून पुन्हा काही तपानंतर जेव्हा त्या अरण्यामध्ये येतात तेव्हा त्यांना गजानन गंग गणपतये अशा प्रकारचा ध्वनी त्यांच्या कानावर येतो. तर त्यांना वाटतं की या ठिकाणी तर कुठल्या ऋषींचा आश्रम नाही, कुठे काही गुरुकुल नाही, आणि अशा प्रकारचा इथे जप कोण करत आहे, मग कुठे वृक्षातून आवाज येतो आहे का, कशातून येतो आहे, हे जेव्हा बघतात तेव्हा त्यांना वारुळातून आवाज येतो हे लक्षात येतं. आणि मग हळूहळू त्या वारुळाची माती ते दूर करायला लागतात, फुटं दूर करतात. आणि जेव्हा ते एकदम पाहतात त्या वारुळामधून जो आवाज येतो आहे तो हळूहळू मोकळा होत आहे. आणि समोर जेव्हा ते एकदम मूर्ती पाहतात तर तेच भानावर राहत नाहीत. समोर त्यांना जे दृश्य दिसतं तर ते म्हणजे अगदी गजाननासारखी भ्रुशुंडा निघालेली, म्हणजे आपल्या भूमध्यापासून सुषुम्ना नाडीपासून सोंड निघालेलं अशा प्रकारची ती मूर्ती त्यांच्यासमोर दिसते. आणि मग त्यांना आपण सांगितलेलं 10 तपापूर्वीचं ते स्मरण होतं की अशा प्रकारे आपण एका बेरडाला एक मंत्र दिला होता, तपश्चर्या सांगितली होती, आणि तो बेरड म्हणजे हेच ते ऋषी आहेत.
पण त्यावेळेला ते ऋषी होते आणि हे शिष्य होते. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. प्रत्यक्ष भगवानाचं रूप घेऊन या ठिकाणी आपल्या समोर जे अवतार कार्य दिसत आहे, म्हणजे आता या ठिकाणी हा नामा बेरड झाला होता गुरु आणि हे जे मुद्गल ऋषी आहेत ते झाले होते शिष्य. म्हणजे शिष्य गुरु रूपामध्ये आणि गुरु शिष्य रूपामध्ये हे फक्त आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे जेव्हा आपल्याला ही पातळी असेल विचाराची की हे जेव्हा मानतो हे तत्व आपण की आज हा नामा बेरड नामा कोळी आज याने गजाननाला प्रसिद्ध करून घेतलेला आहे की गजाननाने आपली स्वरूपता त्याला दिलेली आहे. आतापर्यंतच्या भक्ती साधना उपासनेमध्ये फक्त समीपता आणि सायुज्यता दिसून येत होते. भक्तांनी उपासना केल्यानंतर अतिशय कठोर साधना केल्यानंतर भगवंताच्या समीप जाऊ शकत होता भक्त. जास्तीत जास्त हृदयामध्ये त्याचे स्थान मिळवत होता. आपल्याला माहिती आहे श्रीरामाचं आणि हनुमानाचं उदाहरण माहिती आहे. आणखी अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला देता येते की प्रत्यक्ष भगवंताच्या अंतरंगामध्ये अंतःकरणामध्ये स्थान मिळवलेलं समीपता मिळवलेली आहे आणि भगवंतसुद्धा त्या भक्ताच्या नावाने आपलं अधिकार करताना आपल्याला दिसतं. सायुज्यताही आपल्याला सांगता येईल की त्या भगवंताचं कार्य करणारे अनेक भक्त आहेत. पण अशा प्रकारचं मात्र उदाहरण की प्रत्यक्ष गजाननाची उपासना केल्यानंतर गजाननाचंच रूप या शिष्याला प्राप्त झालेलं आहे हे जगाच्या इतिहासामधलं एकमेव उदाहरण आहे. मग ते किती श्रेष्ठ असेल, म्हणजे त्यांची साधना किती श्रेष्ठ असेल. मग आपल्या सामान्य जनांना प्रश्न पडतो की असं खरंच होऊ शकतं का. म्हणजे इतक्या रसातळाला गेलेला हा बेडर असा नामा कोळी याचं एवढं एकदम उन्नयन होऊ शकतं का. तर आपली साधना आपलं हिंदू तत्वज्ञान सांगतं की असं होऊ शकतं. याच्यासाठी सगळ्या प्रकारची परिस्थिती सगळी साधना जेव्हा जुळून येतात तेव्हा हे असं घडतं. त्याच्यासाठी योग लागतो. मग काय काय दिसून येतं आपल्याला. आता हा काळ कसा होता, या नाम्या कोळ्याचा हा काळ कसा होता, तो वैतागलेला होता. गावाने त्याला हाकलून लावलं होतं, कुटुंबाने आसरा दिला नव्हता. म्हणजे आतापर्यंत मी केलेलं कार्य हे अगदी विफल झालं अशा प्रकारचा वैताग त्याला आला. आणि मग त्यातून वैराग्य की करून काय उपयोग आहे ना. मग वैराग्य आणि या वैराग्यातून उपरती की काही जर अर्थ नसेल मग हे कशाला करायचं. म्हणजे आतापर्यंत जे आपण केलं ते जे सगळं जर चुकीचं होतं ते जर अगदी याला जाणार असेल, रसातळाला जाणार असेल तर असं का बरं करायचं. अशा प्रकारचं उपरती त्याला व्हायला लागली आणि या उपरतीतूनच आपल्याला परमार्थाची ओढ लागायला लागते. अशी ओढ या नामाला या काळामध्ये आली होती. दुसरी गोष्ट, हा काळ झाला नंतर वेळ. त्याने जे त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं होतं ती होती अमावस्या आणि ज्या वेळेला कुंडामध्ये स्नान केलं होतं ती होती चतुर्थी. ही झाली वेळेचं महत्त्व. पुढे पाहू आपण आणखी. नंतर सांगितलेलं आहे ठिकाण. हे ठिकाण कोणतं होतं. त्रिवेणी संगम. आपल्या याच्यामध्ये नदीचं महत्त्व सांगितलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये धर्मामध्ये आचरण पद्धतीमध्ये नदीसारखं स्वच्छ निर्मळ असलं पाहिजे, तत्त्वज्ञान देता राहिलं पाहिजे. आणि ते तर त्रिवेणी संगम होता. आणि दुसरं आता या ठिकाणी हे जे कुंडामध्ये यांनी जे पाणी पिलेलं आहे ते कुंड म्हणजे बुद्धिप्रद तीर्थ नावाने प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ते गणेशपूर तीर्थ म्हणून, आशापूरक गणेश तीर्थ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि त्याचप्रमाणे पापनाशक तीर्थ म्हणून ते कुंड प्रसिद्ध आहे. म्हणजे त्या कुंडाची महती होती. याच कुंडामध्ये चंद्राचं कुष्ठ संपलेलं होतं त्या कुंडामध्ये आंघोळ केल्याने. त्याचप्रमाणे यमाचे जे पाय पांगळे झालेले होते त्या यमाने सुद्धा त्याच कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर त्याच्या आईचा जो शाप मिळालेला होता यमाला, त्या शापाच्या परिमार्जनासाठी त्याने याच कुंडामध्ये आंघोळ केलेली होती. किंवा गजाननाची उपासना करून ते कुंड निर्माण केलं होतं यमाने. आणि म्हणून त्या कुंडाचं हे महत्त्व आहे. पुढे जाऊन आणखी राम लक्ष्मणाने सुद्धा त्या कुंडामध्ये हे आपल्या म्हणजे तेजानी त्या कुंडाची महती वाढवलेली आपल्या लक्षात येतं. त्याच्यानंतर मोरया गोस्वामी सुद्धा त्या ठिकाणी येऊन तपश्चर्येला बसलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचं ते कुंड आणि तो त्रिवेणी संगम म्हणजे काळ, वेळ, ठिकाण
या 3 गोष्टी अशा जुळून आलेल्या होत्या. आता चौथी गोष्ट आपल्याला दिसतं की जी तीर्थाटना, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तीर्थयात्रा, तीर्थक्षेत्र, तीर्थस्नान याला फार महत्त्व आहे ना. आपण बघतो की तीर्थयात्रा निघतो, म्हणजे त्या निमित्ताने अनेक आपली जी परमेश्वराची ठिकाणं आहेत, ऋषींची ठिकाणं आहेत, ही आपल्याला पाहायला मिळतात. नुसतं पाहून होतं का? का बरं जातो आपण त्या ठिकाणी? तर असं म्हणतात की शब्द आणि विचार हे कधीही नष्ट होत नाहीत. कारण शब्द हे ध्वनी ऊर्जा आहे आणि ऊर्जा कधीच नष्ट होत नाही, विज्ञाने सिद्ध केलेलं आहे. आणि म्हणून हे शब्द जी त्या ठिकाणी जे मंत्र साधना चाललेली असते त्याच्यामुळे त्या ठिकाणी तयार झालेले तरंग, स्पंदनं हे प्रभावी ठरतात आणि मग त्या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या प्रकारची विचारधारा मिळते, आपल्या विचारांना चांगली गती प्राप्त होते. आणि म्हणून तीर्थाटन केलं पाहिजे, तीर्थयात्रा केली पाहिजे आणि तीर्थप्राशन केलं पाहिजे. हे जे तीर्थ, आता या तीर्थाला जागृत तीर्थक्षेत्र का बरं तयार होतात? तर ज्याप्रमाणे परमेश्वराची शक्ती त्या ठिकाणी एकवटलेली आपल्याला दिसून येते, त्यांचं कार्य, त्यांचं ध्यान, त्यांची तपश्चर्या त्या ठिकाणी एकवटलेली असते, त्याचप्रमाणे भक्ताच्या भक्तीमध्ये सुद्धा एक प्रकारचं सामर्थ्य निर्माण होतं. अनेक भक्त त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी उपासना करतात आणि मग त्या ठिकाणी ते सामर्थ्य असल्यामुळे म्हणजे भक्ताचं आणि परमेश्वराच्या शक्तीने जागृत तीर्थक्षेत्रे आपल्या देशामध्ये ठिकठिकाणी निर्माण झालेली आहेत. आणि अशा ठिकाणी जे तीर्थ असतं ते तीर्थप्राशन केल्यानंतर सुद्धा आपल्या विचारामध्ये बदल होतो, विचाराला एक चांगली गती प्राप्त होते, असं एक आपल्याला सांगता येतं. आणि म्हणून आपल्याला असं आपण गंगेचं तीर्थ आणतो है ना, आणि जो मृत्यूला टेकलेला आहे त्याच्याही तोंडामध्ये आपण तीर्थ घालतो, की जे काही राहिलेला विकार असेल तो सुद्धा या तीर्थामध्ये गळून जाऊ दे, मिसळून जाऊ दे. म्हणजे एवढं तीर्थाचं महत्त्व आपल्या यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग या नामाने जेव्हा या अमृतकुंडामध्ये स्नान केलेलं आहे किंवा ते पाणी पिलेलं आहे, तीर्थ पिलेलं आहे आणि या विचारामध्ये याच्या बदल झालेला आहे. म्हणजे आतापर्यंतचा नामा पश्चाताप दग्ध झालेला आहे, शर्मिंद झालेला आहे आणि अगदी तो गलित गात्र होऊन या ऋषींच्या चरणी आलेला आहे. पुढे आपल्याला याच्यामध्ये एक आणखी भर घालता येते की हा आता शिष्य बेरड आहे. मग कसं शक्य होतं? तर असं म्हणतात की हे लोक जास्ती निग्रही असतात, दुराग्रही असतात है ना. एखाद्याने म्हटलं की नाही मला जाऊ दे, हे पैसे माझ्याकडचे माझ्या आरोग्यासाठी, कोणाच्या तरी तब्येतीसाठी मला लावायचे आहे, पण ते ऐकत नाहीत. नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे, हा दुराग्रह असतो त्यांचा. पण हा दुराग्रह जेव्हा चांगल्या हट्टामध्ये, चांगल्या आग्रहामध्ये परावर्तित होतो तेव्हा ते निग्रही बनतात आणि मग तो निग्रह पूर्ण करण्याची चिकाटी तर त्यांच्याकडे असतेच. शरीरशक्ती चांगली असते, चिकाटी असते आहे ना. एखादं सावध जर त्यांना मिळालं नाही सकाळपासून तर ते संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी थांबलेले असतात, म्हणजे शिकार करायचीच, एवढी चिकाटी त्यांच्यामध्ये असते. आणि पुढे आपल्याला हे दिसून येतं की त्यांचं जर म्हणजे एखाद्या दिवशी शिकार मिळाली नाही, मग कुणीतरी त्याला खिजवलं किंवा त्याच्या स्वतःलाच मनाला वाटतं की आज मला शिकार मिळाली नाही, तो त्यांना अपमान वाटतो. आणि म्हणून जेव्हा आता या नाम्याला अशा प्रकारे घरातून गावातून बाहेर काढण्यात आलं आणि आता हळूहळू त्याचे विचार म्हणजे त्याच्या स्वभावधर्माच्या विरुद्ध व्हायला लागले. आतापर्यंत त्याने असा कधीच विचार केला नव्हता की मी करतो आहे, चूक आहे की बरोबर आहे, पाप आहे की पुण्य आहे, करायला पाहिजे की नको आहे, अशा प्रकारचा विचार त्याच्या स्वभावधर्माच्या विरुद्धच होता. पण आता मात्र त्याचा विचार या चांगल्या विचारामध्ये परावर्तित झालेला आहे. म्हणजे त्याला आधी भीती वाटायला लागली होती जेव्हा तो स्नान करून बाहेर आला की हे विचार जर माझ्या मनामध्ये निर्माण झाले तर मी शिकारच करू शकणार नाही, मला वाटेल की हे पाप आहे, पण माझा उदरनिर्वाह चालेल कसा. म्हणजे अशा प्रकारची सुद्धा त्याला भीती वाटायला लागली होती. पण जेव्हा तो कुंडामधलं तीर्थ त्यांनी प्राशन केलं आणि त्याचं पूर्ण विचाराचे चक्र, त्याची गती बदलली, पश्चाताप दग्ध झाला तो आणि या ऋषींच्या चरणी शरण आला. मग आता हे ऋषी कोण होते? तर या ऋषींचं सुद्धा महात्म्य म्हणजे तेवढ्याच ताकदीचा, तेवढाच अधिकारी असलेला ऋषी असेल तेव्हा तो त्या शिष्याचं उत्थापन करू शकेल. तर ते ऋषी होते
ऋषी मुद्गल. पहिल्या दिवशी आपण ज्यांचं चरित्र पाहिलं, जितेंद्रिय असे ऋषी, ज्यांना स्वर्गाचं आमंत्रण आलेलं आहे पण ते त्यांनी टाळलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे अगदी निवृत्त अशा वृत्तीचे हे ऋषी, ते ऋषी होते मुद्गल ऋषी. तर आपल्या या अध्यात्म याच्यामध्ये 2 प्रकारचे गुरु सांगितले जातात, एक दीक्षा गुरु आणि एक शिक्षा गुरु. तर शिक्षा गुरु म्हणजे साधारणतः आपल्याला व्यावहारिकतेकडे आणणारे, ध्यान धारणा आणि मग विधी योग वगैरे सांगणारे. आणि दीक्षा गुरु म्हणजे काय, तर ते मनुष्याला या पृथ्वीवरचं सगळं ज्ञान देणारे. दुसरं त्याला पापापासून त्याचं मोचन करणारे. आणि तिसरं म्हणजे ते जे गुरु आहे ते शिव तादात्म्य पावणारी दीक्षा देणारे. अशा 3 प्रकारची दीक्षा देणारे असा अधिकार या मुद्गलांचा होता. आणि शिवाय आणखी आपल्याला आता आजच्या पद्धतीनुसार दिसून येतं, आपल्याला गुरु करायचं असेल तर आपण ऑनलाईनही गुरु करतो आहे ना, किंवा काही जण नुसतं स्पर्श करतात, डोक्यावर हात ठेवतात, आशीर्वाद देतात. ही सुद्धा एक गुरु दीक्षा सांगितलेली आहे. पण तिसऱ्या प्रकारची जी गुरु दीक्षा सांगितलेली आहे ती आहे दृक दीक्षा. म्हणजे मंत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा आणि दृक दीक्षा. हे तर मंत्र दीक्षा वगैरे तर होतच मुद्गलांकडे, पण दृक दीक्षा म्हणजे एकदा आपला जर शिष्य, आपण त्याला शिष्यत्व त्याचं पत्करलं की त्याचं पूर्ण उन्नयन होतपर्यंत त्याला मार्गदर्शन करत राहायचं, ही आहे या मुद्गलांचा अधिकार. मी अशा दीक्षांनी परिपूर्ण असे हे मुद्गल या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपण पाहिलं की समोर उभा आहे हा बेरड, पण हे मात्र अगदी धीरोदात्त आहे. त्याच्या आपल्या या समोरच्या या बेरडाविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये कणव आहे, प्रेम आहे. आणि ते त्याला उठवतात आणि त्याला ते दीक्षा देतात. तो दंड ठेवतात त्याच्यासमोर आणि सांगतात की याला पालवी फुटू दे. या आता तू अहंकाराने या दंडासारखा कठीण झालेला आहेस, हा अहंकार तुझा गळून याला पालवी फुटू दे. पण एवढंच नव्हे तर तुला या ध्यानातून, या उपासनेतून तुझा महावृक्ष होऊ दे आणि या महावृक्षाचं ज्ञान तू सर्व जगाला तुझं मिळू दे. अशा प्रकारचं आशीर्वाद ते मुद्गल ऋषी या नामाला देतात. आता हा नामासुद्धा कसा आहे तर अगदी हे लोक अविचल असतात. शिकारीसाठी बसले की ते त्या ठिकाणाहून हलत नाहीत. अविचल आणि स्थिर बुद्धीने तो बसलेला आहे. एकदा गुरुच्या चरणी लीन झाला तो की तो त्या ठिकाणी अगदी स्थिर बसलेला आहे. एकासनावर बसलेला आहे, दंडाच्या समोर अगदी शरावतासारखा बसलेला आहे. नंतर आता आपल्या याच्यामध्ये संकल्प बुद्धी आणि विकल्प बुद्धी सांगितलेली आहे. विकल्प काय, आज आपण पाहतो आपल्यासमोर खूप सारे विकल्प आहे. आपण स्थिर का राहू शकत नाही, कारण भरपूर विकल्प आहेत कुठल्याही गोष्टीचे. पहिल्यांदा एकच साबण होती लाईफ बॉय, आज आपल्यासमोर 10-20 साबणा. कुठल्या प्रत्येकच बाबतीमध्ये पहा, मोबाईल जरी घ्यायचा तरी भरपूर विकल्प. आणि याच्यामुळे आपली अस्थिरता वाढलेली आहे, चंचलता वाढलेली आहे. आणि याच्यामुळे मनावरचं, बुद्धीवरचं नियंत्रण सुटलेलं आहे. आणि मग साधकासाठीही उपयुक्त नाही. पण हा नामा मात्र असा अविचल स्थिर बुद्धीने बसलेला आहे. आणि त्यांनी गुरूंच्या सांगणेवरून ही विकल्प बुद्धी सोडून संकल्प बुद्धी आत्मसात केलेली आहे, ती स्वीकारलेली आहे की नाही. आता माझ्यासमोर असे विकल्पच नाही की यातून खरंच चांगलं होईल का, माझं उदरनिर्वाह होईल का, मला आता यांनी जे सांगितलेलं आहे की तुझा महावृक्ष होईल, हे होईल की नाही होईल, अशा प्रकारचे विकल्प कुठलेच मनामध्ये येऊ न देता इंद्रिय, शरीर, मन अगदी एकाग्र करून हा नामा साधनेला बसलेला आहे. म्हणजे पहा, एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला एवढं यश जर प्राप्त करायचं असेल तर यासाठी इतक्या साऱ्या गोष्टीचा योग जुळून यावा लागतो. योग जो आपण म्हणतो तो म्हणजे काय आहे, तशा सगळ्या परिस्थितींनी तो योग असा जुळून येणं आवश्यक आहे. म्हणजे भौतिकता असेल, जैविकता असेल, आध्यात्मिक असेल, भूगर्भाचं किंवा तारामंडलाचं जे काय म्हणतो आपण त्याला तरंग असतील, या सर्वांचं जेव्हा एकत्रित असा प्रभाव निर्माण होतो त्यावेळेला मग त्या योग साधनेनी त्या साधकाला सुद्धा उन्नत अशी अवस्था प्राप्त होते. आणि मग त्या साधकाचा या भृशुंडी ऋषीसारखा आपल्याला एक स्वरूपता प्राप्त झालेलं असं अवतार कार्य पाहायला मिळतं. संवाद झालेली आहे. थोडंसं आता जसं बाकीच्या आपल्या ऋषींच्या बाबतीत वगैरे महर्षींच्या बाबतीमध्ये
त्यांच्या लीला पाहायला मिळतात. पण असं म्हटलेलं की भृशंडींचं कार्य हे फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी मर्यादित होतं आणि मग त्यांच्या लीला फार सांगितलेल्या नाहीत. पण 2 लीला मात्र त्यांच्या महत्त्वाच्या अशा सांगितलेल्या आहेत. ती एक आहे काशी नरेशाच्या बाबतीमध्ये. तर काशी आपल्याला माहिती आहे, उत्तर प्रदेशामधलं काशी हे स्थान, नद्यांचा संगम गंगा यमुनेचं, तिथलं ते स्थान अतिशय आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र असं स्थान. तिथला हा नरेश आणि त्याचे गुरु म्हणजे काश्मीर स्थानामध्ये राहणारे कश्यप ऋषी. आणि कश्यपांचा अधिकार म्हणजे ते ब्रह्माचे 7 मानसपुत्रापैकी एक आहेत. आणि म्हणून जेव्हा देवांतक आणि नरांतक राक्षसांचा उत्पात वाढलेला होता तेव्हा त्यांच्या नाशासाठी कश्यपांच्या पोटी गजाननाने विनायकाच्या रूपामध्ये जन्म घेतलेला आहे, अवतार घेतलेला आहे. तर हे काशी नरेश कश्यपांकडे गेलेले आहेत. त्यांचं आदरातिथ्य झालं, स्वागत झालं आणि मग ते विचारतात कश्यप ऋषी की तुम्ही कसे काय आलात. तर मग ते सांगतात की माझ्या मुलांचं आता उपनयन करायचं आहे, तर आशीर्वादासाठी आणि तुमच्याच त्या मार्गदर्शनाखाली मला ते उपनयन करायचे आहे, तर तुम्ही काशी नगरीला यावं. पण ते म्हणतात की मी तर आता एक अनुष्ठान मांडलेलं आहे, मी येऊ शकत नाही. आणि मग जेव्हा ते काशी नरेश नाराज होतात तेव्हा ते मग म्हणतात की हा माझा मुलगा तू घेऊन जा, विनायकाला तुझ्यासोबत देतो. थोडेसे काशी नरेशांना वाटतं की कश्यप न येता हा एवढासा 9-10 वर्षाचा तो मुलगा आहे विनायक. पण तरीसुद्धा माहिती आहे कश्यपांचा मुलगा आणि त्याची ख्याती पोहोचलेलीच आहे. तर ते तयार होतात, ठीक आहे. तर विनायकाला घेऊन काशी नरेश येऊन राहिलेले आहेत काशीकडे. आणि मध्ये मध्ये विनायक या नरेशाच्या शेवटी राजा आहे तो, कुठेतरी मायेची पुटं अहंकार आहेच तिथे. आणि म्हणून हे विनायक आपल्या लीला दाखवतात पण ते काही काशी नरेशाला लक्षात येत नाही. मग ते समजून चुकतात की कुठेतरी हा अहंकार घट्ट चिकटलेला आहे, तर आपण काशीला गेल्यानंतर याचा प्रयत्न करूया. मग जेव्हा काशीला येतात सगळं होतं व्यवस्थित, त्यांना एका प्रासादात ठेवलं जातं विनायकांना. आणि हा काशी नरेश रोज त्यांच्या दर्शनाला मात्र येत असतो, कारण ते विनायक आहेत, गजाननाचा अवतार आहेत, कश्यपाचे चिरंजीव आहेत, एवढा अधिकार त्यांना माहिती आहे. पण तरीसुद्धा जे अहंकाराचं हे आहे ते काही विनायकाला दिसत नाही. म्हणजे आपण एवढं लीला दाखवत आहोत पण हा आपल्या चरणी काही येऊन लीन झालेला नाही, शरण आलेला नाही. हे जेव्हा विनायकाच्या लक्षात येतं तेव्हा ते विनायक असं दाखवतात की मी एकाच वेळेला काशी नगरीमध्ये अनेकांच्या घरी जाऊन आपलं प्रसाद भक्षण करतो आहे किंवा तिचा नैवेद्य खातो आहे अनेकांच्या घरी. म्हणजे जेव्हा ते लोक नगरामध्ये यायचे काशी नरेशाकडे तेव्हा ते म्हणायचे आज तर विनायक आमच्याकडे आला होता, आज तर आम्ही विनायकाची पूजा केली, अभिषेक घातला. पण तरीसुद्धा या नरेशाच्या वृत्तीमध्ये फरक होत नव्हता. मग शेवटी आता यांना लक्षात आलं की आपल्याला आता यांना गुरुचरणी देणं आवश्यक आहे. म्हणजे प्रत्यक्षात भगवंत जवळ आहे पण भगवंत कळत नाही, दिसत आहे. विनायक हे भगवंत आहे, दिसत आहे पण कळत नाही. तर हे म्हणतात की भगवंत कळून देणं हे सुद्धा भगवंताला कळत नाही, ते गुरुतत्वानेच कळून येतं. मग आता आपल्याला याला गुरुकडे पाठवावं लागेल हा विनायक विचार करतात आणि मग एक दिवस एक लीला करतात. ते त्यांच्या प्रासादामध्ये अगदी सिंहासन मांडतात, रत्नजरीत असं सिंहासन आहे, सगळीकडे लखलख लखलख समया सगळी लावलेली आहेत, सुवासिक अशी अत्तरं गुलाबदाणे आहेत आणि अनेक प्रकारचे नैवेद्य त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. इकडे नरेश रोजच्याप्रमाणे येतो पण इथे प्रासादाचं दार लावलेलं आहे. ते पहारेकरी म्हणतात की नाही आतमध्ये आहेत. मग यांना वाटतं की कदाचित विनायकाला बरं नसेल. मग ते जसं जसं आत येतात आणि समोरचं पाहून ते अगदी अचंबित होतात की हे काय आहे, आज माझ्या घरचा नैवेद्य अजून माझ्या घरी तसाच पडलेला आहे आणि इथे मात्र अनेक प्रकारच्या नैवेद्याची मोदकांची इथे रचना दिसत आहे आणि अशा प्रकारचं सिंहासन तर आपल्याला त्यांनी नको म्हटलं होतं. मग हे इथे यांना कुणी आणून दिलं, म्हणजे काशीच्या नरेशाच्या पुढे जाऊन इथे कोण काम करत आहे, अशा प्रकारे म्हणजे विकारवशच अजूनपर्यंत ते पाहत आहेत. आणि जेव्हा मग त्यांचे डोळे उघडतात, जेव्हा ते विनायक सांगतात की ही सगळी मला जन्म घ्यावा लागला, म्हणजे मी निर्गुण निराकार तत्व आहो गजाननाचं, पण मला इथे या नरांतकासाठी सगुण साकार व्हावं लागलं, विनायक रूपात कश्यपाच्या पुत्रामध्ये यावं लागलं. पण ही सगळी माझी लीला आहे. मी आज माझ्या एका मानस भक्ताची इथे मानस पूजा स्वीकारत आहो.
मग कोण आहे हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ असा भक्त कोण आहे, तर तो नामलाश्रमाचा भृशुंडी ऋषी आहे असं ते सांगतात. मग ते नरेश इच्छा व्यक्त मला त्यांच्याकडे जायचं आहे. तेव्हा मग विनायक त्यांना त्या ठिकाणी पोस्ट करतात आणि मग ते सांगतात की तू सांग त्यांना की मला विनायकांनी पाठवलेलं आहे आणि विनायकांनी तुम्हाला काशीनगरीमध्ये यायला सांगितलेलं आहे. म्हणजे भृशुंडी ऋषी त्यांचं ते नामल आश्रम आहे त्या ठिकाणी त्यांचं स्वागत वगैरे करतात आणि म्हणतात की ते कसे आहेत विनायक, त्यांना शूर्पकर्ण आहे का, नाही. मग ते मूषकावर स्वार आहेत का, नाही. मग त्यांना शुंड आहे का, नाही. लंबोदर आहे का, नाही. मग नाही, तो काही माझं दैवत नाही आणि मी काही तिथे येत नाही. अशा प्रकारचे हे भृशुंडी ऋषी याच्याशी संवाद करतात. या काशी नरेशाला खूप आश्चर्य वाटतं की प्रत्यक्ष विनायक म्हणजे गजाननाचा अवतार आहे आणि या ठिकाणी हा एक शिष्य त्यांचा नाही म्हणतो आहे, म्हणजे त्यांचा केवढा मोठा अपमान करतो आहे. ते खूप आग्रह करतात पण म्हणतं की नाही, मी तिथे येणार नाही. मग पुन्हा काशी नरेश विनायकाजवळ येतात आणि सांगतात की अरे तुम्ही तर त्या शिष्याचं खूप गौरव करत होता आणि तो तर तुमचा अपमान करतोय, तुमच्याजवळ आला नाही. मग विनायक त्याला त्यांची समजूत घालतात की अरे ती शेवटी त्यांची शुंडा हे गजाननाचं एक निर्गुण रूप आहे, तत्व आहे. मी इथे सगुण रूपात आलेलो आहो, मी विनायक म्हणजे सगुण रूप आहो, पण भृशुंडी हे निर्गुण निराकार तत्व आहे आणि त्यांचं दैवत कोण आहे, गजानन. आणि जर तू सांगितलेलं आहे की त्याला मूषक माहीत नाही, शुंडा नाही, म्हणजे मग तो गणपती नाही, मग तो कसा करता माझ्यापर्यंत येणार आहे. म्हणजे भक्ताचं श्रेष्ठ कसं असलं पाहिजे, तो एकनिष्ठ कसा असला पाहिजे, हे या भृशुंडीचं उदाहरण आहे. हे विनायकाने नरेशाला पटवून दिलं. आज आपली काय अवस्था आहे, आपण सोमवारी शंकराची उपासना करतो, मंगळवारी देवीची, बुधवारी विठ्ठलाची, असं काहीतरी चालत असते आपलं. आणि म्हणून एक ऋषी त्याचं उदाहरण देतात की म्हणजे हे काय आहे, 10-10 फूट 5 ठिकाणी खोदणं आहे आणि मग पाणी कुठंच लागत नाही, भक्तीचा रस आपल्याला कुठे मिळतच नाही आहे ना. आणि म्हणून एकनिष्ठ कसं असावं, आपल्या उपास्य देवतेशी एकनिष्ठ कसं असावं हे उदाहरण म्हणजे भृशुंडी ऋषीचं आहे. आणि मग पुन्हा ते काशी नरेशाला सांगतात तू आता जाऊन त्यांना सांग की तुला जसं पाहिजे तसंच हे विनायक दैवत आहे, त्यांना शुंड आहे, मूषक आहे, सगळं सांग. आणि पुन्हा जेव्हा काशी नरेश येतात आणि सांगतात मग तेव्हा ते भृशुंडी ऋषी पृथ्वी मातेला नमन करून सांगतात की त्यांनी क्षेत्र संन्यास व्रत घेतलेलं आहे, आपलं क्षेत्र सोडून ते जात नाहीत कुठेच. पण त्यावेळेला विनायकांनी प्रत्यक्ष जेव्हा गजाननाच्या स्वरूपामध्ये त्यांचं हे दाखवलं तेव्हा ते भृशुंडी ऋषी पृथ्वीची क्षमा याचना करतात आणि मी भक्त भेट देऊन येतो अशा प्रकारचं सांगतात. आणि 3 पावलामध्ये ते काशीला पोहोचले आहेत. म्हणजे काशी नरेशाच्या समोर ते उदाहरण ठेवतात की तुला जर श्रेष्ठ अशी भक्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर ही तुला 3 पावलाची प्रगती करावीच लागेल. अहंकारातून दूर जावं लागेल, मोहमायापासून दूर जावं लागेल, रजतमातून दूर जावं लागेल आणि जेव्हा सत्वगुण प्राप्त होईल तेव्हा तो सत्वगुण फक्त तो तुझ्यासाठी नाही तर तो समाजासाठी तुला तो वितरित करावा लागेल. ही 3 पावलं जेव्हा आपण टाकू तेव्हा परमेश्वर आपल्या दिशेने एक पाऊल टाकतो. आणि प्रत्येक मनुष्याला आपली जर प्रगती करायची असेल तर ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला नक्कीच हे करणं गरजेचं आहे. नाहीतर बेगारी पलंगावरी मी इतकं करतो, काय करतो तर नुसतं मोठमोठ्याने जप करतो की लोकांना माहीत झालं पाहिजे की बापरे हा केवढा जप करतो आहे. पण जप हा मनामध्ये करायचा आहे, ते नाम मनामध्ये साठवायचं आहे आणि जे मंत्र आहे ते मोठ्याने म्हणायचं आहे. कारण मंत्र हे काय आहे तर ज्या अंतराळामध्ये ज्या विद्युत शक्ती आहे त्या आकर्षित करण्यासाठी हे मंत्र हे गुह्य परिभाषा आहे आणि मंत्र मोठ्याने म्हणायचे आणि नाम जप मात्र मनामध्ये करायचा असं सांगितलेलं आहे. आणि मग विनायकाची भेट घेतात भृशुंडी ऋषी, विनायकाच्या चरणी लीन होतात आणि परत आपल्या ठिकाणी आलेले आहेत. नंतर एक दुसरी त्यांची लीला सांगितलेली आहे. आपल्याला माहिती आहे शमी आणि मंदार, जसं दुर्वांकुर गणेशाला अतिशय प्रिय आहे तसं शमी आणि मंदार का बरं प्रिय आहे याच्या बाबतीमधली त्यांची एक लीला सांगितलेली आहे. एका औरव नावाचे ऋषी आहेत,
त्यांची मुलगी शमिका, आणि इकडे शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये धौम्य ऋषींचा मुलगा त्या ठिकाणी शिक्षणासाठी आहे गुरुकुलामध्ये. तर हे और्व ऋषी आपल्या मुलीसाठी वरसंशोधनासाठी ते ऋषींच्याच आश्रमामध्ये येतात. म्हणजे पूर्वीच्या काळी गुरु फक्त त्याला एक शिक्षण देत नसत, तर पूर्ण त्यांचं म्हणजे शिक्षणापासून तर त्यांचा शेवट म्हणजे मार्गदर्शन करण्याचं काम, जीवित योग्य पद्धतीने लावण्याचं काम करत असत. आजही आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी गुरूंना तेवढा मान आहे. गुरु म्हणजे त्या गावामधलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व ठरत असतं. ते मार्गदर्शन करतील, ते आपल्या चांगल्या वाईटाची आपल्याशी हितगुज करतील, हा विश्वास प्रजेमध्ये होता. आजही बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून और्व ऋषी शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत की आता माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, तर मला असा वर सांगा. आणि मग त्यांच्यासमोर या धौम्य ऋषींचा मुलगा मंदार हा समोर येतो आणि मग ते सांगतात की असा असा मुलगा आहे, अगदी योग्य आहे. धौम्य ऋषींनाही विश्वास आहे की शौनक ऋषी आपल्या मुलासाठी चांगलंच करतील, त्याचं चांगलंच हितचिंतक असणार आहे. आणि म्हणून या दोघांचा विवाह होतो, शमिका आणि मंदाराचा विवाह होतो. काही काळ जातो आणि मग ते नवीन परिणत असं जोडपं आपल्याच याच्यामध्ये मशगूल असलेलं जोडपं जेव्हा फिरायला जातं आणि मग त्या ठिकाणी थोडंसं आश्रमाच्या जवळ आल्यानंतर त्यांना हे ऋषींचं रूप दिसतं. शुंडा निघालेली आहे आणि ध्यानामध्ये बसलेले आहेत. हे असं रूप पाहून अगदी म्हणजे फुलपाखरी दिवस आहेत त्यांचे, म्हणजे विचार करण्याचं वयही नाही आणि ती अवस्थाही नाही. अगदी फुलपाखरी पंखलेले घेतलेले हे दोघं जण आहेत नवतरुण. आणि म्हणून ते अगदी म्हणजे विकट हास्य करतात, मूढासारखं हास्य करतात भुसुंडी ऋषींच्या शुंडेकडे पाहून. मग या भुसुंडींना खूप राग येतो की हा माझा अपमान नाही आहे, तर हा माझ्या गजाननाचा अपमान आहे. आणि हे न कळण्यासारखे एवढे काही अगदी बालपणातले नाही आहेत, हे तरुण आहेत आणि हे यांना कळायला पाहिजे. आणि मग ते त्यांना शाप देतात की तुम्ही आज मूढासारखे मला हसलात, विकट हास्य केलं आणि मग तुम्हाला मूढ योनी प्राप्त होईल. आपल्या याच्यामध्ये 3 प्रकारच्या योनी सांगितल्या जातात. एक मनुष्य योनी, प्राणी, मग सगळ्या प्रकारचे प्राणी, आणि तिसरं वृक्ष योनी. म्हणजे वृक्ष पहा देतात है ना, अगदी मुळापासून खोड, पाने, फुले, फळ सगळं देतात, पण ते मूढ आहे. म्हणजे त्यांना आपल्या भावना व्यक्त करता येत नाही. आजच्या संशोधनाप्रमाणे आपण बघतो की काही प्रमाणामध्ये होतं. प्राणी मात्र जरी आपण म्हटलं की ते सरपटणारे असतील, काही असतील, पण त्या भावना व्यक्त करतात. आणि मग जेव्हा हे मूढासारखे हसलेले आहेत शुंडेकडे पाहून, तेव्हा भुसुंडी ऋषी त्यांना शाप देतात की तुम्ही मूढ योनीमध्ये जाल, आणि मग ते वृक्षामध्ये रूपांतरित होतात. आता जेव्हा हे घरी येत नाहीत, दिवस जातो, आठवडा, महिना जातो, आणि मग या तिघांनाही काळजी वाटायला लागते की का बरं असं झालं. मुलगी औरवांकडे आलेले नाहीत, हे दोघं या धौम्य ऋषींकडे गेलेले नाही आहेत. आणि मग हे सर्वजण दोघंजण शौनकांना घेऊन निघतात आणि शोधत शोधत जेव्हा या आश्रमामध्ये येतात, नामलाश्रमामध्ये, तेव्हा ते ठिकाणी सांगतात की अशा प्रकारे त्यांनी मूढ काम केल्यामुळे त्यांना शाप मिळालेला आहे. आणि हे जे वृक्ष आहेत मंदार आणि शमी, याच्यामध्ये हे रूपांतरित झालेले आहेत. आणि मग ते सांगतात की याचा उशाप काय आहे, तर शेवटी गजाननाच्याच तुम्ही चरणी लीन व्हा, तरच याच्यातून उशाप मिळेल, असं भृशुंडी सांगतात. आणि मग त्या ठिकाणी ते उपासना करतात. ठीक आहे, जरी आम्हाला वृक्ष योनी मिळाली, पण आमचा उपयोग झाला पाहिजे या समाजासाठी. अशा प्रकारचं जेव्हा ते उशाप मागतात, तेव्हा मग गजानन सांगतात की हा शमी वृक्ष आणि मंदार वृक्ष मला अतिशय प्रिय राहतील. मग ते जांभळी फुलं असोत, पांढरी फुलं असोत मंदाराची. आणि मंदाराचं जेव्हा 21 वर्षांनी त्याच्या मुळाला जेव्हा गणपतीसारख्या सोंडेसारखा आकार येईल, तेव्हा तो गणपती रूपामध्ये ते कुठलाही अभिषेक किंवा कुठलंही प्रतिष्ठापना न करता मला तो अतिशय प्रिय राहील. श्वेतार्क गणेश असं म्हटलेलं आहे. आणि शमी ही अग्नितत्वाची आहे, औषधी वनस्पती म्हणून तिचा वापर केला जाईल अशा प्रकारे. आणि यज्ञामध्ये सुद्धा समेद वापरल्या जातात. अशा प्रकारे त्यांना उशाप मिळतो. आणि मग त्या ठिकाणी हे तिन्ही ऋषी आपल्या आश्रमामध्ये परत जातात. तर पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं अदोष, आदासा म्हणजे मुदगलांचा आश्रम, आणि यांचं म्हणजे दोष नाही असं अदोष
आणि इकडे नामल, अमलाश्रम म्हणतात किंवा नामल, आता गाव त्याला नामल म्हणजे मळ नाही, कुठल्याही विचार विकाराचा मळ नाही, कुठलेही दोष नाही, विकार गळून पडलेले आहेत, द्वेषबुद्धी गळून पडलेली आहे, अशा प्रकारचा हा नामलाश्रम आणि हा इकडे अदोष आश्रम. म्हणजे गुरु हेच शिष्य आणि शिष्य हेच गुरु, म्हणजे भुशुंडी हेच मुद्गल आणि मुद्गल हेच गुरु. अशा प्रकारे म्हणजे शिष्याच्या इच्छेमध्येच आपला विजय आहे असं म्हणणारे हे मुद्गल गुरु त्या ठिकाणी भुशुंडीला लाभल्यामुळे हा त्यांचा अवतार कार्याचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. नंतर एक भुशुंडीचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे गणेश योग त्यांनी सांगितलेला आहे. योग करणे म्हणजे काय तर साधने. मग काय साधायचं आहे आपल्याला तर आपल्या अथर्वशीर्षामध्ये आलेलं आहे त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. आणि मूलाधार चक्र माहिती आहे आपल्याला, खाली आपल्या माकड हाडाच्या ठिकाणी मूलाधार चक्र आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे जडतेची देवता, सर्व इंद्रियांची देवता म्हणजे गणेश. त्याचप्रमाणे ती बुद्धीची सुद्धा देवता, बुद्धी अधिष्ठाता सुद्धा गणेश आहे. म्हणजे या जड वस्तूपासून मूलाधारापासून तर वरच्या बुद्धीच्या सहस्त्रधार चक्रापर्यंत ही कुंडलिनी जागृत करणे म्हणजे गणेश योग. बघा कसा तर आपल्या ज्या नाडी सांगितलेल्या आहेत चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, तर चंद्रनाडी ही सकाळी सुरू होते तर संध्याकाळपर्यंत असते आणि सूर्यनाडी ही रात्री सुरू होते तर ती सकाळी. म्हणजे सुषुम्ना नाडी आहे ही या दोन्ही संधी काळामध्ये ती जर आपण प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला तर ती सुषुम्ना नाडी या संधी काळामध्ये आपण जागृत करू शकतो, म्हणजे पहाटेच्या वेळेला आणि संध्याकाळी. आणि म्हणून पहा आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे साधना करताना पहाटेच्या वेळेला किंवा मग संध्याकाळी ध्यान लावा. म्हणजे जर आपल्याला इडा ह्या ज्या चंद्रनाडी सूर्य इडा पिंगळा म्हटलेल्या आहेत ह्या इंद्रियांना प्राण ऊर्जा देतात, म्हणजे जिवंत ठेवण्याचं काम करतात. पण जर आपल्याला आपली बुद्धी चेतना जर आपल्याला जागवायची असेल तर आपल्याला सुषुम्ना नाडी जागृत करावी लागेल आणि याच्यासाठी सांगितलेलं आहे गणेश योग. आणि मग गणेश योगसाठी त्याने एक मंत्र दिलेला आहे. थोडंसं त्या योगाच्या पद्धतीने मी सांगण्याचा एक प्रयत्न करते. तर आपण पद्मासन सहजासनामध्ये बसल्यानंतर पूर्ण इंद्रिय वरच्या दिशेने आपल्याला ओढून घ्यायची आहेत आणि श्वास वरच्या दिशेने ओढायचा म्हणजे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेताना ओमचा दीर्घ उच्चार करायचा आहे. नंतर ओम पूर्ण झाल्यानंतर जीभ आपली टाळूला लावायची आहे. एरवी आपण ओंकार करताना जीभ टाळूला लावत नाही. पण हे गणेश योगामध्ये जर आपल्याला कुंडलिनी शक्ती जर आपल्याला जागृत करायची असेल, मूलाधारस्थ गणेश ते सहस्राधारस्थ गणेश, बुद्धी गणेश या दोघांचा जर योग साधून आणायचा असेल तर आपल्याला हा मंत्र त्यांनी सांगितलेला आहे ओम गंग गणपतये. आणि याच्याकरता गंग म्हणत असताना जीभ टाळूला लावायची, उच्चार करायचा आणि गणपतये म्हणत असताना हळूहळू श्वास पूर्ण करायचा आहे. अशा प्रकारे त्यांनी गणेश योग सांगितलेला आहे. एक वेगळं प्रकारचं चरित्र होतं आणि म्हणजे असं म्हटलेलं योगीनाम वरहा, जगामध्ये घडलेलं आहे अशा प्रकारचं हे उदाहरण आज या ठिकाणी मला मांडण्याची संधी आयोजकांनी बालाजी कमिटीने दिलेली आहे. तर या ठिकाणी मी त्यांचं ऋण व्यक्त करते. सर्व श्रोत्यांच्या चरणी परत एकदा अभिवादन करून या ठिकाणी थांबते. धन्यवाद. वैश्य समाजात जन्म घेतलेले नाम्या कोळी ते ऋषी भृशुंडचा जीवन प्रवास व त्यांच्या लीला आणि गणेश योग हे आपल्याला त्यांनी निरनिराळ्या कथानकातून निरनिराळी माहिती सांगून आपल्याला सर्वांना महर्षी भृशुंडीबद्दल सांगितलेलं आहे. याबद्दल डॉक्टर सौ किशोरीताई केळापुरे यांचे देवस्थानच्या वतीने मी आभारी आहे. उद्याचा जो विषय आहे आपला तो आहे महर्षी अत्री आणि प्रवचन कराय विजय देशपांडे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला ठीक 7:30 वाजता प्रवचनाला 7:30 वाजता यावं. आजही आपण सर्व चांगल्या संख्येने ते उपस्थित आहात त्याबद्दल आपणा सर्वांचे सुद्धा आभार.
आणि उद्या आपण वेळेपूर्वी इथे येऊन आपलं स्थान ग्रहण करावं अशी आपणाला विनंती करून आजचा कार्यक्रम इथे संपला आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन आपलं स्थान सोडावं. गोविंद हरि गोविंद गोकुलनंदन गोविंद गोविंद गिरि गोविंद श्री वेंकटेश गोविंद.